यवतमाळमधल्या युवा सैनिकांची हकालपट्टी करण्यात आली आहे। काश्मीरी तरुणांना मारहाण करण्याचं प्रकरण युवा सैनिकांच्या त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना भोवलेलं आहे। आदित्य ठाकरे यांनी हकालपट्टीची माहिती दिली आहे। दहशतवादाविरुद्ध राग ठेवावा, निष्पापांविरुद्ध का, दहशतवादाची सजा कोणत्याही भारतीयास नको। सगळ्यात आधी TV9 ने बातमी ब्रेक केली होती आणि यावेळीच हा प्रश्न उपस्थित केला होता की आपलं युद्ध कोणाविरुद्ध आहे, आपली लढाई कोणाविरुद्ध आहे, भारताविरुद्ध की भारताच्या बाहेरच्या दहशतवादाविरुद्ध। मात्र आता यात सगळ्या बातमीनंतर दखल घेतली आहे आदित्य ठाकरे आणि त्या युवा सैनिकांची हकालपट्टी झाली। आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे आपल्या सोबत आहेत। हेमंत, काश्मीरी तरुणांना यवतमाळमध्ये मारहाण झाली होती, अत्यंत याचे वाईट पडसाद सोशल मीडियावर उमटले होते। आता आदित्य ठाकरेंनी याची दखल घेतली आहे, काय सांगाल? ऋषी, आदित्य ठाकरेंनी या संदर्भातली जी दखल घेतली होती ती कालच घेतली होती। प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरेंना तो व्हिडिओ दाखवला होता आणि आदित्य ठाकरेंनी याच्या संदर्भातली चौकशीचे आदेश दिले होते। कारण हे कुठेतरी उद्रेक ज्या पद्धतीची होतोय तो ज्या काश्मीरी विद्यार्थ्यांवर जो अन्यायकारक हात चालवणं आणि त्यावर त्या गुंडगिरी दाखवणं ही कुठेतरी निंदनीय अशा पद्धतीची आदित्य ठाकरेंनी कालच केलेली जी चौकशी केली आणि आता आदित्य ठाकरेंनी कारवाई केली आहे। त्या युवा सैनिकांना हकालपट्टी केली आहे। सोशल मीडियावर नाही तर राजकीय पडसादही उमटले होते। युवा सेना टार्गेट झाली होती, आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्यामुळे ही आदित्य ठाकरेंनी कारवाई केली आहे। आता युवा सेनेचा या संदर्भातली जी आंदोलनं होती त्या संदर्भातली जी आचारसंहिता आहे ती ठरवूनच आंदोलन करा अशा पद्धतीचा कुठेतरी आदित्य ठाकरेंनी एक समजही युवा सैनिकांच्या नेत्यांनाही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच हेमंत, या सगळ्या प्रकरणावरून एक गोष्ट नक्की झाली होती की आदित्य ठाकरे यांनी आता ट्विट केलेलं आहे, आपल्या आंदोलनाची आचारसंहिता कुठली असावी याची भूमिका आता घेतली जाईल। पण स्थानिक पदाधिकारी अशा पद्धतीची भूमिका घेत असताना त्याची मातृ संघटना असणाऱ्या शिवसेनेने या ठिकाणी भूमिका घेतली नव्हती। त्यामुळे एकूणच शिवसैनिकांच्या आणि पर्यायाने युवा सेनेच्या संपूर्ण भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, काय सांगाल? ऋषी, प्रश्नचिन्ह हाच आहे की आंदोलनाचा करताना आदित्य ठाकरेंनी नेमका हाच सांगण्याचा प्रयत्न केला, हा उद्रेक पाकिस्तान विरोधी आहे आणि पाकिस्तान विरोधी भूमिकेमधनं आपण काय करतोय नेमकं त्याची एक कुठेतरी तुम्हाला दिशा महत्वाची ठरवणं गरजेचं आहे आणि या संदर्भातलं जी मध्यवर्ती कार्यालय आहे त्याच्याशी संवाद करणं गरजेचं आहे। या सगळ्या संदर्भात आंदोलनाची